राज्यातील CCMP हा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना सध्या सरकारने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची मुभा दिलेली आहे आणि यामुळे मोठं वादंगसुद्धा आता निर्माण होणार आहे। खरं तर या संपूर्ण सरकारच्या या निर्णयाचा ॲलोपॅथी डॉक्टरांच्या अनेक संघटनांचा विरोध आहे आणि यासंबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत। आपल्यासोबत खामगाव येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद राजनकर आहे। सर, होमिओपॅथी डॉक्टरांच्या या जो काही निर्णय सरकारने घेतला आहे त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन मिळणार आहे, तुमचा विरोध या गोष्टीसाठी का आहे? इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मी आज हेच सांगू इच्छितो की कुठलाही कोर्स 1 वर्षाचा कोर्स करून कोणी MBBSच्या बरोबरीने येऊ शकत नाही। MBBSचा कोर्स करताना पूर्ण सखोल अभ्यास केला जातो। ही पद्धती पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीवर आधारित असून त्यामुळे या पद्धतीच्या सोबत दुसऱ्या कोणी 1 वर्षाचा फक्त कोर्स करून म्हणजे मॉडर्न मेडिसिनची बरोबर करू इच्छित असेल तर ते शक्य होऊ शकत नाही। त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनचा याला विरोध आहे। यामुळे दूरगामी परिणाम हे शेवटी आपल्या पेशंट्सवरच होणार आहेत। त्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळणे हा यातून म्हणजे यातून आपण नक्कीच IMAचं असं म्हणणं आहे की अतिशय कमी वेळात मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास होऊ शकत नाही आणि त्यामुळे कदाचित या अशा जी काही परवानगी ॲलोपॅथीची दिलेली आहे होमिओपॅथी डॉक्टरांना, कमी वेळेत त्यांनी ब्रिज कोर्स केलेला आहे आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। आपल्यासोबत डॉक्टर कवीश्वर सुद्धा आहेत, जे काही होमिओपॅथी असोसिएशनचे माजी अध्यक्ष पण आहेत। सर, काय म्हणाल, सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? असं आहे की सरकारचा निर्णय हा योग्य आहे। आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला MBBSची डिग्री पाहिजे, आम्ही तुमचं कुठलेही अधिकार आम्ही मागत नाही। आम्ही फक्त एकच मागतो की जे लोकांनी हा जो CCMPचा कोर्स केला आहे त्यांच्यासाठी एक वेगळं रजिस्टर त्या तुमच्या काउन्सिलमध्ये असावं आणि त्या रजिस्टरच्या माध्यमातून या लोकांचं रजिस्ट्रेशन त्यांनी ताबडतोब केलं पाहिजे, अशी भूमिका या होमिओपॅथिक असोसिएशनची आहे। तर नक्कीच आपल्यासोबत अनेक प्रतिनिधी पण आहे। काय म्हणाल तुम्ही की IMAचं असं म्हणणं आहे की अतिशय कमी वेळात मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास होत नाही आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा काहीसा प्रकार आहे, काय वाटतं? सर्वप्रथम मी माझ्या IMA बांधवांचा हा गैरसमज दूर करू इच्छितो की हा कोर्स जो आहे हा फक्त एक कोर्स करून आम्ही त्यांच्या बरोबरीला येतोय, हा त्यांचा गैरसमज आहे। सर्वप्रथम आम्ही BHMSचा डिग्री कोर्स केलेला आहे, त्यात 4.5 वर्ष आम्ही एज्युकेशन घेतलं, त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप केली। त्या 4.5 वर्षामध्ये आम्हाला तेच सब्जेक्ट आहेत जे MBBSला आहेत। फॉर एक्झाम्पल ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सर्जरी, PSM, गायनेकॉप्स, हे सर्व सब्जेक्ट जे MBBSला आहेत तेच आम्हाला आहेत। त्यामध्ये फक्त एकच डिफरन्स होता की आम्हाला मटेरिया मेडिका म्हणून आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन शिकलो, त्यांना फार्मॅकॉलॉजी होता। ग्रामीण भागात आणि इंटेरियरमध्ये डॉक्टरांची कमतरता बघता जे राज्य शासनाने हा निर्णय घेतला की आम्हाला 1 वर्षाचा जो फार्मॅकॉलॉजीचा कोर्स आहे तो केल्यानंतर आम्हाला परवानगी मिळेल, तर या उद्देशाने तो कोर्स आम्हाला देण्यात आला। हा कोर्स जो आहे हा कोर्स शासकीय आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये झालेला आहे, त्यामुळे हा कोर्स काही सर्वसाधारण नाही, पण एक वर्षात किंवा 6 महिन्यात फार्मॅकॉलॉजीचं पूर्ण ज्ञान मिळणं हे कठीण आहे असं IMAचं म्हणणं नाही। कसं कठीण आहे? आम्ही सर्व तेच सब्जेक्ट शिकलो जे ते सब्जेक्ट शिकलेत। आम्हाला फार्मॅकॉलॉजी नव्हती BHMS मध्ये, ती फार्मॅकॉलॉजी आम्हाला 1 वर्षाच्या कोर्स नंतर सर्टिफिकेट कोर्स। तर नक्कीच होमिओपॅथी डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ते सुद्धा 5.5 वर्ष पदवी घेऊन या क्षेत्रात आलेले आहे। सर, काय म्हणाल, तुमची IMAची भूमिका काय आहे? कारण BHMS आणि MBBS जवळपास त्यांचं म्हणणं आहे की सिलेबस सारखा आहे, आम्ही फक्त मटेरिया मेडिका होमिओपॅथीमधनं शिकलोय आणि आता फार्मॅकचं ज्ञान घेऊन आम्ही तुमच्या बरोबरीने नाही पण आम्ही चांगली सेवा करू शकतो। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे 1961च्या ॲक्टनुसार तयार झालेली एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं मुख्य जे कर्तव्य आहे ते कर्तव्य हे आहे किंवा पूर्ण राज्यभरातली जेवढे काही ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत त्या ॲलोपॅथिक डॉक्टरचं रजिस्ट्रेशन करणे, त्यांचं रेग्युलेशन करणे,
त्यांना च्या द्वारे त्यांचं नॉलेज अपडेशन करणे आणि त्यांच्याबद्दलचे इथिकल सगळे जे काही स्टँडर्ड्स असतील ते इथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करणे आणि एक क्वालिटी ऑफ जे आपण मेडिकल एज्युकेशन आणि क्वालिटी ऑफ मेडिकल प्रोफेशन जे आहे ते मेंटेन करण्याचं काम हे मेडिकल काउन्सिल ॲक्टच्या नुसार MMC करते आहे. तसं जर बघितलं तर होमिओपॅथीसाठी सुद्धा महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल आहे. आयुर्वेदिकसाठी जर बघितलं तर आयुर्वेदिकसाठी सुद्धा सेपरेट काउन्सिल आहे. डेंटलसाठी सुद्धा सेपरेट काउन्सिल आहे. आणि मला इथं सांगू इच्छितो की आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा मागील काही वर्षापासून 50 जे ॲलोपॅथिक ड्रग्ज आहे ते वापरण्याची मुभा त्यांना दिलेली आहे आणि ते वापरतातही आहे. परंतु 50 ड्रग वापरत असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा असा ब्रिज कोर्स करून त्यांना MMCच्या सोबत ॲट पार आणण्याचा प्रयत्न आतापर्यंत कधीच गव्हर्नमेंटने केलेला नाही आहे. मला असं वाटतं की हा जो सध्या प्रयत्न होतो आहे हा एक लॅटरल एंट्री करून MMCमध्ये येण्याचा एक हा कुटील डाव आहे आणि याच्यासाठी बहुधा मला असं वाटतं की बा हे सगळे पॉलिटिशियन्स लोकांनी मिळून केलेला एक प्रकारचा डाव असू शकतो की ज्याच्यामध्ये आज आपण बघतो की MBBSची ॲडमिशन आज लाखो रुपयामध्ये जाते आहे. परंतु त्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर होमिओपॅथीचे ॲडमिशन आपण बघितलं तर काही हजारामध्ये जाते आहे. तर कदाचित होमिओपॅथीच्या ॲडमिशन्सला ॲलोपॅथीच्या ॲडमिशनच्या बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करण्याचा हा एक लॅटरल मार्ग आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 2014मध्ये सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन आलं होतं क्रॉसपॅथीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र ब्रँचनी 2013/8/2014 रोजी ह्या आलेल्या GRच्या अगेन्स्टमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक केस आपण दाखल केली होती. ती केस आज सध्या सबज्युडिस आहे. अजून त्या केसवर अशा कुठल्याच प्रकारचं डिसिजन झालेलं नाही आहे आणि अशी जर केस जर सबज्युडिस असेल तर अशा केसला बाजूला सारून अशा प्रकारची एक पळवाट काढून BHMSच्या डॉक्टरांना CCMPचा कोर्स करून त्यांना याच्यामध्ये आणणं हे एक प्रकारचं मला असं वाटतं की ते जे स्टँडर्ड आहे आपल्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरच्या याचं ते डायल्यूट करण्याचा हा प्रयत्न आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की हा जो कोर्स आहे हा कोर्स 1 वर्षाचा कोर्स आहे आणि ह्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये जेव्हा आपण त्याचा जर सिलेबस आपण बघितलं तर सिलेबसमध्ये 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे, 3 लॉंग क्वेश्चन्स आहे, 2 शॉर्ट क्वेश्चन्स आहे, ब्रीफ नोट्स आहे. आपण जर बघितलं तर एक 100 मार्काच्या प्रश्नामध्ये सिलेबसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इन्कॉर्पोरेट केल्या आहे की जे की शक्यच नाही आहे. जेव्हा नाही का आम्ही बघतो 1.5 वर्ष आम्ही फार्मॅकॉलॉजी शिकल्यानंतर आमचे 2 पेपर होतात, त्याच्यानंतर 2 वेगळे प्रॅक्टिकल्स होतात आणि त्याच्यातनं नाही का आम्ही सांगतो की आम्ही सुद्धा पूर्ण परफेक्ट नसतो की जो कुठला ड्रग आपण वापरतो तो ड्रग खरंच किती योग्य आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय, त्याचे फायदे काय, त्याचे नुकसान काय. आणि अशा याच्यामध्ये अशा प्रकारचा जर नाही का आपण एक शॉर्ट कोर्स करून की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याची इन डेप्थ नॉलेज नाही आहे ते जर असं नॉलेज नसताना आपण जर नाही का ते जर ड्रग्ज वापरले तर त्या ड्रगचा कदाचित अशा प्रकारे इमर्जन्सीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एखाद्या वेळेस त्याच्यापासून दुष्परिणाम होऊ शकतो आणि कदाचित अशा याच्यामध्ये नाही. पण हा फक्त आता जो सध्या जो मुद्दा आहे हा स्वतंत्र नोंदणी करण्याचा MMCमध्ये या लोकांसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवल्या जाणार आहे. हा मी तेच सांगतोय की आम्ही सगळे MMCचे MMC अंतर्गत काम करतो. आम्ही फक्त एकाच नाही का रजिस्टरवर आमचं नाही का नोंदणी झालेली आहे. होमिओपॅथी सुद्धा एकाच याच्यात नोंदणी झाली होमिओपॅथिक रजिस्टरमध्ये, आयुर्वेदिक सुद्धा आयुर्वेदिकमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे, डेंटल सुद्धा डेंटलमध्ये झालेलं आहे. असं एकही डॉक्टर नाही की ज्याचं एकाचं रजिस्ट्रेशन 2 याच्यामध्ये आहे. आणि ह्या कोर्सच्यामुळे काय होऊन राहिलं की होमिओपॅथी डॉक्टर त्यांचं होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होणार आहे जे की आपल्या बेसिक जे स्ट्रक्चर आहे आपल्या काउन्सिलचं त्याच्या अगेन्स्टमध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारे नाही का ही नोंदणी न हो यासाठी महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण महाराष्ट्रभर नाही का याच्याबद्दल आम्ही पूर्ण रान उठवतो आहे. आम्ही ॲजिटेशन्स करतो आहे. कालच आम्ही सगळ्या ठिकाणी कलेक्टर्स आणि तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 10 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 दिवसाचा आम्ही लाक्षणिक बंद ठेवतो आहे की 10 तारखेला सकाळी 8 वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत 11 तारखेला सकाळी 8 वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. आणि या बंदातनं आम्ही इमर्जन्सीच्या सर्व्हिसेस इमर्जन्सी सर्व्हिस आम्ही वगळलेल्या आहे. आणि त्यानंतरही जर गव्हर्नमेंटने नाही का जर याला जर स्थगिती दिली नाही तर महाराष्ट्रातील सर्व जेवढे काही MMC अंतर्गत कार्य करणारे जेवढे काही ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहे हे सर्व मुंबईला जातील आणि तिथं मुंबईला ॲजिटेशन आणखी जास्त तीव्र करतील अशा प्रकारचा आदेश आम्हाला इंडियन मेडिकल असोसिएशनची आमची महाराष्ट्राची शाखा आहे त्यांच्या वतीने आम्हाला मिळालेला आहे. तर नक्कीच या 2 पॅथीचा जो हा वाद आहे आता आगामी काळात काय रूप घेतोय बघणं महत्त्वाचं असेल. परंतु आपल्यासोबत वरिष्ठ असे दादासाहेब कवीश्वर आहेत. सर काय म्हणाल, IMAचा स्टँड तुम्ही ऐकलं? IMAचा स्टँड जो आहे तुम्ही आत्ताच ऐकलेला आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती या ठिकाणी आली आहे. मला हे सांगायचं आहे की हा जो CCMP कोर्स केला आणि डॉक्टर साहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या इक्विव्हॅलंट काही कोणाला देणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. MBBS वेगळं आहे, होमिओपॅथी वेगळी आहे, आयुर्वेद वेगळं आहे
आणि याच्यामध्ये ज्या काही नवीन नवीन गोष्टी वैद्यकशास्त्रामध्ये येत असतात त्या सर्व शिकवण्यासाठी त्यांनी सांगितलं आता की CMEs वगैरे होतात, त्यांचं ट्रेनिंग्स होतात. तसं या वैद्यकशास्त्रामध्ये नवीन गोष्टी आल्या, त्याचं ट्रेनिंग या विद्यार्थ्यांना देण्यात आलं. नवीन नवीन ड्रग्स त्यांना शिकवले असतील, काय जे असेल ते विदाऊट लायसन्स सगळं चालू होतं. आता त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचं हे जे आहे फक्त नोंदणीचाच प्रश्न आहे, तो त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे, आमच्या संघटनेचा हा प्रश्न आहे. आम्ही काही असं म्हणजे त्याच्यामध्ये हे नाही की आमच्या डॉक्टर लगेच MBBSची डिग्री द्या म्हणून तुम्ही जो BHMS आहे B काढा आणि MBBS करा असं काही कोणाचं म्हणणं नाही. होमिओपॅथी एक परिपूर्ण नाही म्हणता येत, पण एक शास्त्र आहे. कुठलंच शास्त्र परिपूर्ण नसते. आयुर्वेदिकही नाही, ॲलोपॅथीही नाही, होमिओपॅथीही नाही, पण ते वेगवेगळं शास्त्र आहे. त्याची आयडेंटिटी आम्ही कायमच ठेवली आहे ना. आमची जी काही महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आमचं कायम आहे आणि तेच खरं रजिस्ट्रेशन आहे. हे फक्त नोंदणी आहे डॉक्टरसाहेब. याच्यामध्ये फक्त नावं नोंदून घ्यायची, कोणं केलं, डॉक्टर महाजननं केलं, डॉक्टर आमक्यानं केलं, ढमक्यानं केलं, एवढंच फक्त आहे त्याच्यामध्ये. बाकी त्याच्यामध्ये असं काही नाही. परंतु आता ते कसं आहे की ते थोडंसं आता ते आलं त्या याच्यावरती आणि मग ते थोडंसं प्रोफेशनल हे होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून मग काही गोष्टी होतात. तर आता असं आहे की त्यांनाही माहीत आहे की आमची त्यांना गरज आहे आणि आम्हाला त्यांची गरज आहे. नक्कीच आपण जर का बघितलं तर जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने जो निकष लावलेला आहे की 1000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर, मात्र राज्यात महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर 756 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषापेक्षा राज्यात कितीतरी पटीने चांगली सध्या आरोग्य सेवा सुरू आहे. अशातच आता या दोन पॅथीचा वाद कोणत्या स्तरावर जातो हे बघणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. राज्यातील CCMP असा ब्रिज कोर्स केलेला होमिओपॅथी डॉक्टरांना राज्य शासनाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणी बुकात आता प्रवेश दिला आणि त्याच्या स्वतंत्र अशा नोंदणी बुकात नोंदणी करण्याची मुभा दिलेली आहे. आणि यामुळे या सर्व गोष्टीला इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात ॲलोपॅथी संघटनांचा विरोध आपल्याला दिसत आहे. मात्र यातील दोन्ही बाजूची भूमिका आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत आणि ॲलोपॅथी संघटनांच्या IMAचे प्रतिनिधीसुद्धा आहेत. आपण सुरुवातीला IMAकडे जाऊया. सर, काय म्हणाल, आज होमिओपॅथी डॉक्टरांना ज्यांनी CCMP कोर्स केलेला आहे अशा डॉक्टरांना MMCमध्ये एक स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची मुभा मिळाली आहे, काय परिणाम होईल या सर्व गोष्टी? सर्वप्रथम तर गव्हर्नमेंटचा जो मानस आहे की रूरल एरियामध्ये चांगल्या तऱ्हेनं आपल्याला सुविधा किंवा सेवा देण्यात यावी रुग्णांना, याच्यासाठी हा रूल्स आहे. परंतु मला असं वाटतं की जे WHOचं रिकमेंडेशन आहे 1000 डॉक्टरांचं, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी डॉक्टर म्हणजे आपल्याकडे आहेत. 700 डॉक्टर आपल्याकडे आहेत समजा. 1000 व्यक्तीमध्ये एक डॉक्टर पाहिजे. आपल्याकडे 700 लोकांकडे एक डॉक्टर आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचा हा जो गैरसमज आहे की आपण खेड्यापाड्यामध्ये किंवा रुरल एरियामध्ये सेवा देऊ शकत नाही डॉक्टर लोक, हा चुकीचा आहे. हा काहीतरी घाईगडबडीने घेतलेला निर्णय आहे. आणि वरवरती दिसणारं हे 2 पॅथीचं जे बॅनर आहे, आम्हाला होमिओपॅथीचं विरोध नाही आहे, आम्हाला आयुर्वेदिकशी विरोध नाही आहे, आम्हाला कुठल्याच कारण प्रत्येक पॅथीचं एक स्वतंत्र आपलं अस्तित्व आहे आणि ते मान्य करायलाच हवं. तसं ॲलोपॅथीचं एक वेगळं रजिस्टर आहे. जसं सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रत्येक काउन्सिल वेगळं आहे, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, डेंटल आणि ॲलोपॅथी. MMC ही संस्था आणि MCI ही संस्था, ह्या 2 संस्था ज्या आहेत त्या ॲलोपॅथी डॉक्टरांचं रेग्युलेशन करतात. परंतु आम्ही जेव्हा ॲडिशनल क्वालिफिकेशन करतो, MBBS होताना आम्हाला पूर्ण 4.5 वर्षाचं एज्युकेशन घ्यावं लागतं. नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप, नंतर 1 वर्षाचं बॉन्ड, हे करून आम्हाला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळतं. आणि जेव्हा पूर्ण हे केल्यानंतर आम्हाला परमनंट रजिस्ट्रेशन मिळतं. इव्हन जे जागतिक स्तरावर जे लोक दुसऱ्या देशामध्ये जाऊन MBBS करतात त्यांनासुद्धा 1 वर्षाचा एक एंट्रन्स एक्झाम द्यावं लागते. त्याच्यानंतरच त्यांना MMCचं किंवा IMCचं रजिस्ट्रेशन मिळालं जातं MBBS झाल्यानंतर सुद्धा. आणि आता आम्हाला जेव्हा आम्ही ॲडिशनल क्वालिफिकेशन करतो, MS करतो, त्यावेळेस तेच रजिस्ट्रेशन नंबर राहतो, पण एक ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून आम्हाला एक वेगळं त्याच्याशी एक सर्टिफिकेट देण्यात येतं. तसं आमचा ॲलोपॅथीला किंवा होमिओपॅथीला विरोध नाही आहे. होमिओपॅथीला त्यांनी एक कोर्स केलेला आहे जो सरकारने काढलेला आहे, त्याच्यावर स्टे आहे, ते कोर्टाचं मॅटर आहे समजा. पण जर त्यांना रजिस्ट्रेशन द्यायचंच आहे तर एक ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून होमिओपॅथी काउन्सिलमध्ये एक सेपरेट त्यांचं रजिस्टर करण्यात यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचं होमिओपॅथीला विरोध नाही आहे किंवा गव्हर्नमेंटच्या माणसाला विरोध नाही आहे.
तर नक्कीच होमिओपॅथी डॉक्टरांचं होमिओपॅथिक काउन्सिलमध्येच वेगळं रजिस्टर करून नोंदणी करण्यात यावी असं IMAच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही काय म्हणाल? या सर्व IMAच्या भूमिकेवर तुम्हाला MMCमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची मुभा मिळालेली आहे, परंतु याला IMA विरोध करत आहे किंवा ॲलोपॅथी संघटना विरोध करत आहे. माझं असं म्हणणं आहे की जे IMAने विरोध केलेला आहे याच्यामध्ये जो काही नोंदणी करायची आहे ती सरसकट BHMS जो झालेला आहे त्याची सगळ्यांचीच नोंदणी करायची नाही आहे. ज्या लोकांनी फार्मॅकॉलॉजीचा जो 1 वर्षाचा मान्यताप्राप्त कोर्स आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत, त्या कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी केला असेल त्या लोकांचाच त्याच्यामध्ये नोंदणी करायची आहे. त्यात सर्व काही BHMSच्या लोकांना MBBSची डिग्री म्हणून ती काही देण्यासारखाच असतला काही भाग नाही आहे. तर नक्कीच मॉडर्न मेडिसिनचा कोर्स ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी केला आहे त्याचीच नोंदणी फक्त MMCत करण्यात येणार आहे. त्यामुळे ॲलोपॅथी डॉक्टरांचा याला जो विरोध आहे याला तथ्य नाही असं यांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही काय म्हणाल? या सर्व प्रकरणात तुम्हाला मुभा मिळालेली आहे. ज्यांनी CCMP कोर्स केलेला आहे त्यांना नोंदणी करण्याची मुभा मिळाली. मुभा मिळाली पाहिजे तर होतं की आज रोजी ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या 35 ते 40 वर्षापासून MBBS डॉक्टर नावालाही सापडत नाही. अशा ठिकाणी दुर्गम भागात जसं की आपला संग्रामपूर तालुका असेल तिथे आज रोजी एकही MBBS डॉक्टर नाही. खेड्यापाड्या असतील, आदिवासी वस्ती असेल, तिथे आज होमिओपॅथिक डॉक्टर दिवस आणि रात्र. तर यांचं म्हणणं आहे की ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात होमिओपॅथी डॉक्टरच सेवा देऊ शकतात आणि त्या ठिकाणी मॉडर्न जे मेडिसिन आहे त्याचे जे डॉक्टर्स आहेत ते तिकडे जात नाही असं त्यांचा आरोप आहे. सर, तुम्ही काय म्हणाल? त्यांचा आरोप आहे की होमिओपॅथी डॉक्टर हे ग्रामीण भागातील जे काय जनतेचं आरोग्य आहे ते सांभाळतात, मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर त्या भागात जात नाहीत. मी असं म्हणेल की ग्रामीण भागामध्ये मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांचा जो नंबर आहे हा कमी आहे हे तथ्य आपण जर मान्य केलं तर ह्या तथ्याकरिता आधारभूत होऊन 2014मध्ये जी अमेंडमेंट शासनाने आणली होती त्या अमेंडमेंटनुसार होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधांचा वापर करण्याची परवानगी शासनाने कायद्यानुसार 2014मध्ये दिली. ह्यामुळे ॲलोपॅथिक मेडिसिनच्या प्रॅक्टिसचे जे स्टँडर्ड्स आहेत ते डायल्यूट होतात असं माझं मत आहे. तर हे स्टँडर्ड्स जे आहेत हे डायल्यूट होऊ नये ह्याची काळजी घेणे हे MMCचं कर्तव्य आहे, हे MMCचं काम आहे. तर हा जो लूफहोल आहे, हा जो मुद्दा आहे, हा MMCने ॲक्च्युली शासनाला समजावून सांगायला पाहिजे होता की इथे कशा पद्धतीने ॲलोपॅथिक प्रॅक्टिसचे स्टँडर्ड्स डायल्यूट होत आहेत. तर ॲलोपॅथी जी परवानगी होमिओपॅथी डॉक्टरांना दिली आहे त्यामुळे ॲलोपॅथीचे जे स्टँडर्ड्स आहेत ते डायल्यूट होतात. त्यांचा असा आरोप आहे. तुमची पॅथी यासाठी सक्षम नाही का? बिलकुल सक्षम आहे. डायल्यूट कशी होतील? आम्ही आज मला एक सांगा, जे IMA डॉक्टर्सांचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये RMO म्हणून आज जे काम करतायत, जे रुग्णांना सांभाळतायत ते सर्व BHMS डॉक्टर्स आहेत किंवा आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत. तर मग जवळपास 90% डॉक्टर्स तिथे आमचे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. सर, ते म्हणतायत की जे काय ॲलोपॅथी डॉक्टर आहेत त्यांच्या हॉस्पिटल हे सगळं होमिओपॅथी डॉक्टर. आज आपण कुठलंही हॉस्पिटल जरी बघितलं त्याच्यामध्ये काम करणारे जे डॉक्टर ज्युनियर डॉक्टर्स आहेत ते कुठल्याही पॅथीचे असले तरी शेवटी ते जे काम करतात ते MBBS किंवा सुपर स्पेशालिटी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे डॉक्टर आहेत त्यांच्या आदेशानुसार काम करतात. ते स्वतःच्या कायद्याने काम करू शकत नाही, त्यांच्या सुपरविजनमध्ये काम करतात आणि तिथं दिलेली कुठली जी औषधी असेल त्या औषधीसाठी जबाबदार हा MBBS किंवा त्याच्यापेक्षा जो हायर डॉक्टर असतो तो त्यासाठी जबाबदार असतो. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे आपण जेव्हा नाही का बघितलं की हे अशा प्रकारचं नाही का जे सध्या आपण क्रॉस पॅथी करतो आहे त्यासाठी आमचं म्हणणं फक्त एकच आहे की आज आपण DMLT सुद्धा बघतो. मी त्या एक उदाहरण देतो तुम्हाला की आज DMLT हा केवळ 12वी नंतर फक्त 2 वर्ष शिकतो आणि 2 वर्ष शिकून तो स्वतःची पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी सुरू करतो आणि आज MBBSच्या नंतर MD पॅथॉलॉजी जो आहे तो 3 वर्ष शिकतो, त्याच्यानंतर स्वतःचं नॉलेज प्राप्त करतो आणि त्याच्यानंतर नाही का तो आपली स्वतःची लॅबॉरेटरी सुरू करतो. मला असं विचारायचं आहे गव्हर्नमेंटला की गव्हर्नमेंट DMLT आणि MD पॅथॉलॉजीला एकत्र समकक्ष समजण्याचा घाट त्यांनी घातला आहे का? की ज्याप्रमाणे एक MBBS डॉक्टर आणि CCMPचा कोर्स केला डॉक्टर हा ते एकत्र समजतात आहे. याच्यामुळे निश्चितच आताच आमच्या होमिओपॅथी मित्रांनी जसं सांगितलं की
होमिओपॅथी एक वेगळं शास्त्र आहे आणि मॉडर्न मेडिसिन ॲलोपॅथी एक वेगळं सायन्स आहे. जर ॲलोपॅथीचं आपण बघितलं, ॲलोपॅथीचं सायन्स स्ट्रक्चरच वेगळं आहे आणि होमिओपॅथीचं वेगळंच आहे. होमिओपॅथी इज लाईक अ स्पिरिच्युअल वेने ते जातात, त्यांचे काही 7 प्रिन्सिपल्स आहेत. आणि आमचं जे आहे मॉडर्न मेडिसिन रिसर्च बेस्ड मेडिसिन, सायन्स बेस्ड प्रॅक्टिस आहे. मला असं वाटतं की मान्य होमिओपॅथी डॉक्टरांनी पण हा विचार करायला पाहिजे की याचे दुरोगामी विचार किंवा याचा दुरोगामी प्रचार म्हणा, प्रसार म्हणा, किंवा याचे साईड इफेक्ट जसं म्हणू आपण, जसं आता बरेच मार्केटिंगचे गिमिक. तर तुम्ही म्हणताय याचा साईड इफेक्ट आहे, पण होमिओपॅथी सुद्धा ॲलोपॅथी डॉक्टरने शोधून काढली ना? नाही, ॲलोपॅथी डॉक्टरांनी जरी शोधून काढली तरी जसं डॉक्टर हेनेमन, रिस्पेक्टेड डॉक्टर हेनेमन यांचं नाव घेतात, त्यांनी त्यांचे 82 वर्ष त्यात घातले. तर आपण असं म्हणू की हे एक सायन्स आहे आणि बऱ्याच ठिकाणी होते. महाराष्ट्र सरकारच फक्त हा नियम इथं आणतोय, पण उर्वरित भारतामध्ये हा नियम येत नाहीये. जर आपण पश्चिम बंगाल किंवा अजून काही राज्य पाहिले तर तिथे होमिओपॅथी इज अ प्रायमरी फॅकल्टी टू ट्रीट द पेशंट. अशा वेळेस जर आपण इथे करतोय तर जे विद्यार्थी आज नीटला लाखो विद्यार्थी बसते, एक आपण सारासार विचार एक सामान्य जनता म्हणून जर केला, डॉक्टर हा विषय, होमिओपॅथी ॲलोपॅथी हा बाजूला सारून, तो तर ऍडमिशनचा विषय. मी सध्या ज्या मुद्द्यावर आहे की नोंदणी आवश्यक आहे किंवा यांना नोंदणीची मुभा आहे आणि तुमचा विरोध आहे, तर तो का आहे? विरोध याच्यासाठीच आहे कारण स्वतंत्र रजिस्ट्रेशन संस्था जेव्हा असते, जसं MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे ॲलोपॅथी डॉक्टरांसाठी स्वतंत्र एक इन्स्टिट्यूट आहे. यांची कामं काय आहेत? यांची कामं ॲलोपॅथिक डॉक्टर यांची इथिकल प्रॅक्टिस, यांचे रजिस्ट्रेशन, यांचे ॲडिशनल क्वालिफिकेशन आणि यांचं कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन प्रोग्राम रन करण्याचे आहे. माझा प्रश्न सरकारला हाच आहे, जर होमिओपॅथी डॉक्टर एक CCMP कोर्स करून 2014 साली जर अमेंडमेंट होऊन कोर्टात न्यायप्रविधान हा विषय असून सुद्धा जर यांना महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियामध्ये रजिस्टर करताय, तर मग यांचं जे वेगळं महाराष्ट्र होमिओपॅथी रजिस्टर यात ते का नाही करत आहे? हे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मध्येच का रजिस्टर होतात, त्याची गरज नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की 2014 साली जो महाराष्ट्र शासनाने अमेंडमेंट आणलं आणि अमेंडमेंटनुसार ॲलोपॅथिक प्रॅक्टिस ही होमिओपॅथिक डॉक्टर्सना लिगल केली, तर ती लिगल झालेली आहे 2014मध्ये. क्रॉसपॅथी तिथून सुरू झालेली आहे. आणि ह्या गोष्टीच्या विरोधामध्ये LCEH क्वालिफाईड होमिओपॅथिक्सना MMCमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे MMCने त्यावेळेला सुद्धा नोटिफिकेशन काढलं होतं, याच्या विरोधामध्ये केस गेलेली आहे कोर्टामध्ये. आणि 2017पासून ती त्या केसला स्टे आहे. जोपर्यंत डिसिजन येत नाही तोपर्यंत या प्रकारचा स्टे 2017पासून आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ती प्रॅक्टिस अमेंडमेंटनुसार लिगल झालेली आहे. आता ती लिगल करू नये हे MMCने गव्हर्नमेंटला सांगणे हे MMCचं कर्तव्य आहे. MMC ते करत नाही इथपर्यंतही ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आणखी एक पाऊल टाकून होमिओपॅथिक डॉक्टर्सना MMCच्या रजिस्टरमध्ये घेणे हे अगदी म्हणजे कळण्याच्या पलीकडचं आहे. तर नक्कीच मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांचं जे स्टँडर्ड आहे ते डायल्यूट होतंय, असा काहीसा आरोप IMA आणि या ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेचा आहे. खरं तर आता जे मी काही स्टॅटिक्स तुमच्यासमोर ठेवणार आहे, राज्यात जवळपास महाराष्ट्र मेडिकल जे काय MMC आहे याकडे 2,07,000 डॉक्टर रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 80% डॉक्टर हे सक्रिय आहेत. तर होमिओपॅथी काउन्सिलचा विचार केला तर मंत्रिमंडळाच्या जी काही माहिती आहे त्यानुसार 62,000 होमिओपॅथी डॉक्टर राज्यात आहेत. खरं तर या दोघांची तुलना केली तर 70% ॲलोपॅथी डॉक्टर हे शहरी भागात प्रॅक्टिस करतात आणि 30% ग्रामीण भागात करतात. हे मॉडर्न मेडिसिनचं झालं आहे. या उलट जर होमिओपॅथीचं बघितलं तर 75 ते 80% डॉक्टर्स हे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा सांभाळतात. मात्र या सर्व बाबींचा विचार करत शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, यामुळे आता या दोन पॅथीत काहीशी भांडणं लागल्याचं आपल्याला दिसत आहे. सरकार या सर्व बाबींवर काय निर्णय घेते हे आगामी काळात आपल्याला कळेलच. मात्र तुर्तास तरी IMA विरुद्ध होमिओपॅथी असा संघर्ष आपल्याला जमिनीवर दिसत आहे. कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.